मंतर कोला मंतर आब्रा का डबरा होऊ दे कल्ला. विनोदाच्या जादूने तुमच्या मनावरचा ताण पळवून लावण्यासाठी मी पुन्हा तुमच्या समोर घेऊन आलेली आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. तुमच्यावर हास्याचे मंत्र टाकण्यासाठी आमचे सगळे जादूगार म्हणजे आमचे कलाकार सज्ज झालेले, त्यांचं स्वागत करूयात. आणि या जादूगरांना हसून दाद देण्यासाठी आपले लाडके जजेसही तयार आहेत, त्यांचंही स्वागत करूयात. कॉमेडीचे बादशाह मकरंद सर आणि हास्याची राणी रेणुकाजींचं. डॉक्टर असल्यामुळे समाजात मान मिळतो हे खरंय, पण कधी कधी तो डोक्याला ताण सुद्धा होऊ शकतो. बघूया इथल्या डॉक्टरला काय काय सहन करावं लागतंय. येत आहेत सुसाट कॅप्टन्स अंशुमन आणि विशाखा. काय काय कसं वाजवतेस बुळबुळीत? जरा चांगलं वाजव ना. अरे माझ्या भाचीची रिसेप्शनची पार्टी आहे ना, वाजव. अरे बजाव. एक्सक्यूज मी काय काय व्हॉट आर डुईंग? काय चाललंय बाई तुमचं? बाई, काय करताय तुम्ही? मी काही नाही. मी मधल्या वेळेत पार्ट टाइम डान्स क्लासेस घेते. बाकी आय एम हाऊस वाईफ. शट अप. तुमचा व्यवसाय नाही विचारला. हे काय अनसिव्हिलाइज काय वागताय तुम्ही? नॉनसेन्स. काय अनसिव्हिलाइज काय वागले मी? मी पान खाऊन यांच्या पोटाला हात पुसलेत का? हो. हा, केले का असं काही? नाकात पोट घातलेत का? शेशी काय काय अनसिव्हिलाइज वागले मी? हॅलो, टेल मी ना. डॉक्टर वैद्य. शिट. डॉक्टर वैद्य. अरे तेच म्हणते मी, कुठे पाहिलं या माकडाला? सॉरी सॉरी, मला ती सवय आहे लहानपणापासून माकड म्हणायची. माकडासारखी चिकटली. ओळखेल तुम्ही मला? अहो आम्ही तुमच्याकडे येतो, तुमची मिसेस पण डॉक्टर. आम्ही येतो तुमच्या क्लिनिक मध्ये, म्हणजे अख्खी माझी फॅमिली येते तुमच्याकडे. हा, थोडा फॅमिलीर वाटला चेहरा मला. काय? एक मिनिट, काय माझा चेहरा ओळखलात तुम्ही? थोडासा वाटला मला. काय तुम्ही कुठले चेहरे ओळखता? तुम्ही आजार पाहून असं माणसाला ओळखता. ए हा टीबी वाला, हा ट्यूमर वाला, तो बीपी वाला. तुम्ही जर लांबून बोला प्लीज. तुम्ही मला चेहरा ओळखला. बापरे, केवढी भाग्याची गोष्ट आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. डॉक्टर, एक्सक्यूज मी, एक प्रश्न विचारायचा होता. विचारू? नंतर विचारा, मला जरा पार्टी एन्जॉय करू द्या. नाही ठीक आहे, म्हणजे मला खूप दिवस झाले मनात होता माझ्या असा. विचारू का? विचारा, पटकन विचारा प्लीज. डॉक्टर, म्हणजे तुमचं आडनाव वैद्य म्हणून तुम्ही डॉक्टर झालात का तुम्ही डॉक्टर झालात म्हणून तुमचं आडनाव वैद्य? गुड जोक. गुड जोक. तुम्हाला झाले का काय प्रॉब्लेम का? नाही नाही नाही, छे छे, कोल्ड्रिंकच प्यायलं मी, बर्फ टाकून. बाकी काही नाही. नाही काही नाही, असं सहज जोक केला. जोक. गुड जोक. प्लीज कॅरी ऑन. मी आलो. या. एक मिनिट डॉक्टर, इथे कसं काय आलात तुम्ही? कसं काय? म्हणजे माझ्या खास मित्राच्या मुलाची रिसेप्शन पार्टी आहे. अगो बाई, वा वा, खास मित्राच्या मुलाच्या घ्या. अरे देवा, म्हणजे माझ्या भाचीशी लग्न केलं माकडानं. सॉरी ते सवय आहे ना माकडानं म्हणायची. काय बोल? नाही सवय, त्याला काय करणार. आमच्या घरच्यांना काही वाटत नाही, ते काय वगैरे काही रिॲक्ट होत नाही. त्यांना सवय झाली ना, काही रिॲक्ट होत नाही. आमचं माकड तर मेलं. अहो नवरा माझा, माकड आमचं. ते काही रिॲक्ट होत नाही, त्याला सवय झाली ना. तुम्ही नवीन असं रिॲक्ट होता तुम्ही. छान रिॲक्ट होता. हा परत झालं तुमचं? प्लीज जरा कॅरी ऑन. मी जरा जॉईन. डॉक्टर, काय आज काय आहे तुम्हाला? काय बोलताय तुम्ही? हे स्टेटस्कोप हो, सगळ्या तो काय मी पार्टीला हल्ली डॉक्टर खेळायला जात नाही. एक सामान्य माणूस म्हणून जातो, मित्रांना भेटतो, गप्पा मारतो.
आमचं आयुष्य असतं की हो, नाही प्लीज कॅरी ऑन, मला जरा पार्टी एन्जॉय करते हाय ते- एक सेकंड Yes, हा, yes. एक मिनिट हा. जरा हो, काय करताय जरा- काय करतो तुम्ही जरा खोकला जरा आवाज बसलाय बघा ना जरा एक सेकंड हे काय क्लिनिक आहे का प्लीज जरा जीप जीप आतमध्ये घ्या प्लीज प्लीज बघ काय नाही या बघा ना एकदा उद्या जरा. क्लिनिक मध्ये भेटू प्लीज शी आता बाबा तुमच्या क्लिनिक मध्ये फार गर्दी असते हो नाहीतर काय तो तुमचा कंपाऊंडर आपल्या सर्दी खोकल्याचा आजार निपटून टाकतो आम्हाला काही गोळ्याच मिळत नाही तो. उपचार होत नाही असे हा, हा. हो बघा ना जरा बघा ना एकदा चेक करा ना प्लीज एक सेकंड सांगितलं ना तुम्ही नंतर भेटा मी आहे क्लिनिक मध्ये सांगितलं ना काय आहे? तुम्ही चेक करा मला हे बघा मी कशाला आलो इकडे आता सगळ्यांच्या जिभा चेप कर बसतो का मी नाही. नॉनसेन्स पार्टी चालू आहे ना इकडे हो. नॉनसेन्स या हाय हाय पार्टी चालू आहे ना हो. हा मी माझा स्ट्रेस घालवायला इकडे आलो कळलं ना प्लीज प्लीज हाय काय पडा काय उगाच काय एक पेशंट चेक केल्याने काय तुमचा लगेच स्ट्रेस वाढणार आहे का काय पडा मी लांबून बोला प्लीज सॉरी हाय सॉरी Sorry. सॉरी करा ना चेक करा ना एकदा हे बघा काय बघा. बाई अय्यो. सॉरी 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 किती जोरात ओरडला तू. नाही तेजू आय विल जॉइन यू ते जो आमचे डॉक्टर आहेत एक सेकंड माझी मैत्रीण आहे प्लीज सॉरी का बावटपणा करू नका लक्षात ठेवा पुन्हा जीप काढली तर छाटून टाकी तुमची जीप वा रे वा 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 हा. जीप छाटायला वेळ आहे जीप तपासायला नाही 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 बरोबर आहे नाही नाही कापा हो कापा सामान्यानं कापणं धर्म आहे तुमचा कापा आपण कापण्याआधी तपासा तर किमान म्हणजे या खोकल्यामुळे मी मरू का मरा लवकर मरा म्हणजे मी पार्टी एन्जॉय करेन हा प्लीज मी आलो करेक्ट कसं हॅलो रे? या हाय कसं हो डॉक्टर हो कसं बोलता हो काय? तुमच्या रेग्युलर पेशंटशी तुम्ही असं वागता हा डॉक्टर आठवा आठवा जरा आठवा डॉक्टरची डिग्री घेतली तेव्हा काय शपथ घेतली होती काय? कुठल्याही परिस्थितीत मी पेशंटचे प्राण वाचवणार कळलं, आता का नकार देताय कळलं मला नाही नाही आता नकार का देताय कळलं मला ते कळलं नाही आलं लक्षात मला काय लक्षात आलं आलं. काय लक्षात आलं पैसे कम अगेन पुढे येऊ नका सॉरी काय काय पैसे पैसे किती फी किती 1000 रुपये ना 20 रुपये तोंडात फेकेन असं तुम्हाला काय वाटलं फुकटात तपासून घेते मी जास्ती देईन पैसे एक सेकंड आता मी चेक करणारच नाही प्लीज इथे मी चेक करायला नाही पार्टीला आलो प्लीज हा शेखर यस ए शेखर गप ना जरा माकडा गप काय काय बोलताय बोलती नाही इथे मी डॉक्टरशी तुझं काय मध्ये चेक करता येतं ते मला काही चेक बी करत नाही मी सॉरी 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 काही चेक बी करत नाही कळलं ना काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे आता- तुम्हाला काय आजार झालाय का हो. इमर्जन्सी आहे का काय प्रॉब्लेम आहे डॉक्टर दिसायला गेलं की फायदा घ्यायचा नॉनसेन्स सॉरी तू शिकवणे का करत आहे ओ डॉक्टर त्या प्रिस्क्रिप्शन वर जेवढं फास्ट लिहून देता ना तेवढंच फास्ट बोलता तुम्ही काय आहे? जरा हळू बोला सांगा तुम्ही शिकले सवरलेले माणसं हे वागणं शोभतं का तुम्हाला आता हाय एवढं बोलला तुम्ही आता सॉरी मला एवढंच एवढंच ऐकलं सॉरी तुमचं झालंय का मी जाऊ का नाही नाही अहो शिकली सवरली म्हणूनच आवाजाचं टेन्शन आलंय ना केवढा खोकला आलाय मला तुम्हाला सांगते बुफेच्या रांगेत आपण असं ताड घेऊन उभं राहील लोकांनी विचारलं काय कसं काय कसं दिसतंय ते? प्लीज प्लीज तुम्ही क्लिनिक मध्ये या म्हटलं ना मी पार्टीला आलो प्लीज अहो किती गर्दी असते तुमच्या क्लिनिक मध्ये माणसाला खोकला झाला म्हणून तो येतो तर यांच्या पुढे जाईपर्यंत टीबी डिटेक्ट होतो मग एकदा जरा रांगेत उभं राहून राहा म्हणजे कळेल अच्छा म्हणजे मी स्वतःला रांगेत उभा करून स्वतःलाच बघायचं नाही, नाही. तुम्ही काय अक्कल विकून काय भजीपाव खाऊन आलात काय नॉनसेन्स काही बोलताय तुम्ही तुम्ही जर लांबून बोला प्लीज ओ तुम्ही लांबून बोला सॉरी नाही नाही अहो, डॉक्टर खोकला झाल्यावर कोणी भजीपाव खात नाही हा. तेवढं कळतं मला हो बरं, पत्त्याचं मला सांगतायत ताक पण पित नाही ताक नाही ताक एवढे ठीक आहे तुम्ही कोल्ड्रिंक प्यायलात ना हो. त्यात प्रॉब्लेम होता बर्फ खाता कच्चा 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 त्याचा प्रॉब्लेम असेल कळलं तुम्हाला नाही हो नुसतं बर्फाचा प्रॉब्लेम नाही वातावरण बघा कसं आहे मारणाचा खोकला तो माझ्या माझ्या मुलाला पण खोकला झाला प्रचंड खोकला त्याच्यासाठी पण औषध देऊन टाका मुलाला हा त्याची जीभ आणली तुम्ही काय अरे
जीप कशाला आणायला हवी? तुम्ही ओळखत नाही का त्याला? तुमच्या त्या पिवळ्या गोळ्या, त्या लांबुळक्या निळ्या गोळ्या आणि एखादी पॅरासिटामॉल टाकून द्या, झालं. तुम्हाला कळतं ना, मग सगळं तुम्हीच टाका ना तिकडे. हातचा गुण असतो ना डॉक्टर, तुमच्या हातचा गुण आहे हो. म्हणून मी पाटील येत नाही. हे बघा, मी पार्टीला पिवळ्या काळ्या गोळ्या वाटायला येत नाही. पार्टी एन्जॉय करायला प्लीज जरा समजून घ्या तुम्ही. सॉरी प्लीज म्हणजे पेशन्स बघू नका. सॉरी नाही, पण तुम्ही असं कसं? हे तुम्हाला शोभतं का? एवढा जगविख्यात डॉक्टर तुम्ही, हा? ते काय स्टेटस्कोप आणायला जड जातं का तुम्हाला? गळ्यात लटकवलं असतं, आलं असतं तुमच्या बरोबर. आणायला नको. आता एखादी इमर्जन्सी आली तर काय स्टेटस्कोप आणायला क्लिनिक मध्ये जाणार आहात का तुम्ही? जबाबदारीनं मागायला नको. माझी जबाबदरी मला कळते, कळलं ना? हो. मी म्हणजे आता कुठे पिवळ्या गोळ्या घेऊन जायच्या का, स्टेटस्कोप घेऊन जायचा का, किंवा न्यूक्लिअर बॉम्ब घेऊन जायचा का, हे तुम्ही मला शिकवू नका. सेन्स सॉरी. मला शिकवतात. आणि जर अर्जंट असेल ना तर माझ्या गाडीमध्ये इमर्जन्सी किट असतं, कळलं? मग जा ना, आणा ना, ते चेक करा ना. बघा नरड कसं झालंय. नाही चेक करणार. गेट लॉस. नाही तुम्ही चेक केल्याशिवाय मी लॉसच होणार नाही. नाही मी चेक करणारच नाही. चेक कर, मी आलो. एक सेकंड. ए शेखर, गप ना. खा ना फुकटची पावभाजी, खा ना पहिल्या. एक सेकंड, तो माझा मित्र आहे, प्लीज. हो, तुमचा मित्र नंतर. माझा भातचा येतो. घुगऱ्या जेवली मी त्याच्या. गप. आता चेक करणार नाही. इथे नाही, माझ्या क्लिनिक मध्ये सुद्धा चेक करणार आहे, कळलं ना? कसं तुम्ही म्हणता? चेक करा ना मला तुम्ही. मी चेक करणार, मला पार्टी एन्जॉय करू दे प्लीज. असं काय? प्लीज शांत राहा प्लीज. एक मिनिट. काय करतो? हो. वाचवा. डॉक्टर चेक करत नाही. वाचवा. प्लीज डोंट मेक इट ड्रामा प्लीज. ते माझ्या प्लीज उठा लोक बघतात, प्लीज उठा. चेक करा पहिले. काय चेक करा? उठा. चेक करा ना पहिले. काय चेक? उठा पहिले. उठा. चेक करा पहिले. काय चाललं? चेक करा. हे बघा, आम्ही डॉक्टर, आम्हाला माहिती आहोत. आमची जबाबदारी आम्हाला माहिती आहे. पण डॉक्टरच्या आतमध्ये सुद्धा एक माणूस असतो, त्याला मन असतं. जरा विचार करा ना त्याचा. नॉनसेन्स. चेक करा. पार्टी एन्जॉय करून देत नाही. या चेक करतो. या ठीक आहे, नको. या असू दे. या इकडे या. चेक करतो. हा करा. हो, पापड अडकला, टाकून द्या. हा करा. इकडे थोडं रिलॅक्स. काही झालेलं नाही आहे ऍक्च्युली. थोडं प्रॉब्लेम आहे. ओ, तुम्ही एक काम करा, तुम्ही कोमट पाणी त्यात थोडं मीठ घाला आणि गुळण्या करा, आणि मी उद्या क्लिनिकला तुम्हाला एक डोस देतो. हां, ओके, थँक्यू. एक मिनिट एकच मिनिट थांबा. हा. नाही काय झालंय, हा. मी ना, एक मिनिट, कुठे गेलं? अगं बाई, थांबा. हा, या गोळ्या बघा जरा बरोबर आहेत का? तुमच्या बायकोने दिल्यात. कशावर दिल्यात त्या? हे जसं खवखवतो आवाज. मग दिल्या होत्या ना. ती पण MBBS आहे, तिने गोळ्या दिल्या ना. माझा वेळ कसा फुकट होत आहे? असं नाही हो, सेकंड ओपिनियन म्हटलं घ्यावं तुम्ही. कशाला सेकंड ओपिनियन? तुम्हाला कॅन्सर झालाय सेकंड ओपिनियनला? हा, मला सांगा, त्या कॅन्सरच्या गाठी आणि साध्या गाठी वेगवेगळ्या कशा ओळखतात? अरे आतल्या गाठीची बाई आहेस तू. नाही इथे रे, चार पाच नॉनसेन्स, गाठी फालतू पार्टीची जरा वाट. check करा ना. हो, डॉक्टर. मी चाललोय. आतमध्ये गाठी चाल. झाल्या का? check. मकरंद सर, कसं वाटलं परफॉर्मन्स? खूप मनोरंजक होता, खूप इंटरेस्टिंग होता. मला नेहमी ते वाटतं की अभिनेता म्हणून कुठं आपण गेलो, सेलिब्रिटी म्हणून, की ते जरा आवाज काढा ना तुमच्या पिक्चरमधला, डायलॉग म्हणा ना असं म्हणतात. त्यावेळी मी ते म्हणतो की डॉक्टर रस्त्यात भेटला की द्या इंजेक्शन म्हणतो का आपण. तर तशी अवस्था त्या डॉक्टरची झाल्याचं बघूनच मला मुळात हसू आलं. आणि विशाखा, तुझा तर रिअलिस्टिक अभिनय होता. खरोखरीच घसा बसलाय, त्यात तू पेशंट आहे, त्यामुळे ते वेगळं वाटलं नाही. आणि अंशा, तू अफलातून काम केलंस आज, मला फार आवडलं. म्हणजे इतक्या सटल पद्धतीनं. आणि म्हणजे बघ, एकदाच एक 6 बसतो बघ, तू तिला जेव्हा ढकललंस तेव्हा आम्ही गेलोच. म्हणजे तो फार हा, पण ती जागा फार अफलातून होती. अरे आम्ही किती हसलो त्या गोष्टीला. पण एकंदरीत दोघांची केमिस्ट्री फारच कायमस्वरूपीची उत्तम आहे. आणि आजचं हे मनोरंजक हे तर फार आवडलं. क्या बात आहे, बढिया. रेणुकाताई, मलाही प्रचंड आवडलं स्किट. आणि काय परफॉर्मन्स आहे दोघांचा, फॅन्टॅस्टिक. तू ज्या सफाईने पडलेस ना विशाखा स्टेजवर, आम्ही हसून हसून पडलो, माहिती आहे का. खरंच अमेझिंग परफॉर्मन्स. आणि मला डॉक्टरांचं खरंच कौतुक वाटतं, कारण कुठेही पार्टीला वगैरे जातात तेव्हा हाऊ आर यू कोणाला विचारत नाहीत ते, कारण लगेच एक लिस्ट मिळते त्यांना समोरून. पण सुपर्ब, फारच आनंद.
तुमच्या जोडीला नजर नको लागायला. तुम्ही बसू शकता. थँक्यू सो मच. Thank you. थँक्यू. या धमाल परफॉर्मन्स नंतर वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कला. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कला. मित्रांनो, शरीरातले अवयव सांगताना काही दिवसांनी मोबाईल सुद्धा अवयव म्हणूनच गणला जाईल. का ते बघूया. मोबाईलमध्ये अडकलेल्या एका बाईची गोष्ट घेऊन येत आहेत सुसाट टीमचे कलाकार आशुतोष आणि वनिता. सॉरी सॉरी सॉरी. लागला का? लागला? नाही 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 तुझ्या फटक्यांची सवय झाली आता मला. एवढ्याशा छोट्या आघाताने काही होत नाही आता माझं. नाही का? भले भले आघात सहन केलेत मी. हा. अहो, काय मस्त ट्रिप झाली ना आपली. हो 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 हो. तुम्हाला सांगते, काय मस्त ट्रिप झाली आमची केरळची. आयुष्यात एवढ्या ट्रिपा केल्या, पण अशी ट्रिप कधीच केली नव्हती. इतके छान छान फोटो काढलेत म्हणून सांगू. आठवणी अशा गोळा केल्यात, गोळा. फोटो ना पुन्हा पुन्हा बघायची फार इच्छा होतीये. तुम्हाला सांगतो मकरन सर, एक नंबरची सेल्फिश आहे. अशी सेल्फिश नाही आहे, अशी सेल्फिश आहे. तुम्हाला सांगतो, लहान मुलाच्या तोंडातनं अंगठा आणि हिच्या हातातनं मोबाईल कधीही निसटणारच नाहीये. अहो, हे बघा ना, हे कूल हॉटेल कुठलं? इथे कधी गेले होते मी? अरे आपण मुन्नारला चाललो नव्हतो का, तेव्हा आपण वाटेत थांबलो ना ते चहाचे मळे बघायला. हा, तिथलं नव्हतं का ते साऊथ इंडियन फेमस हॉटेल? ते तुमची ना बुद्धी भ्रमिष्ट झालीये. का? म्हणे चहाचे मळे. अहो, आपण काय बिहारला गेलो होतो का चहाचे मळे बघायला? एक मिनिट, तुला आसाम म्हणायचंय का? हा, बिहारला फक्त कोळसा आणि तुझे नातेवाईक फेमस आहे. अहो, माझे नातेवाईक कोण? म्हशी. हा? नाही मॅडम, काय की मुद्दा हा सांगायचा की मुन्नारचा चहा फेमस आहे ना भारतामध्ये. हो. ते मळे बघायला गेलो होतो आपण. अरे मग मला का नाही दाखवले? नाही दाखवलं म्हणजे काय, डोळ्याला काय पट्टी बांधली होती काय? हा, गांधारी सारखी फिरत होती केरळमध्ये. दाखवलं नाही म्हणजे काय? अरे गेलो ना आपण, पाहिलं ना चहाचे मळे. पाहिलं का? तुला सांगतो, एक वेळ मांजराच्या गळ्यामध्ये मी 10 वेळा घंटी बांधून येईन. तुझ्या चेहऱ्याला कशाला पट्टी बांधेन मी? असू दे असू दे. आणि काय हो, हे हॉटेल कुठे होतं? हे हा? हे आपण तिथे पेपर डोसा नव्हता का खाल्ला? भला मोठा पेपर डोसा आला होता. काय चव आहे तुला सांगतो. आजही पेपर पाहिला ना की मला तो पेपर डोसा आठवतो. काय? प्रतिम. मला पेपर डोसा? म्हणजे तुम्ही एकट्यानेच पेपर डोसा खाला? मला पण पेपर डोसा पाहिजे आत्ताच्या आत्ता. मला पेपर डोसा. घडते काय लहान मुलांसारखे? पेपर डोसा तेव्हा आला होता, तेव्हा तुला बोलवलं होतं. आल्यावर काय केलं, आली आणि त्या डोश्याबरोबर सेल्फी काढला आणि गेली पळून अपलोड करायला. अहो, मग तिथे रेंजच नव्हती. अशी रेंज शोधत फिरत होती आणि पटकन फेसबुक वरती फोटो टाकला मी. हो ना, मग आता एक काम कर, त्या फोटोची एक कॉपी काढ आणि तो पेपर डोसा म्हणून खा. अहो, आहे ह्याच्यात फोटो. आहे ना, काढ कॉपी आणि खा. आणि हे काय? काय? तुम्ही कुठे गेला होता हत्तीवर बसून? साखर वाटायला गेलो होतो, आनंद झाला होता म्हणून. काय? हत्तीवर अरे वेड्या, आपण त्रिशूरला गेलो होतो की नाही? हा, हा. तिथून आपण बसमध्ये बसलो आणि पावसामध्ये आपण गोवियार काय कुठलं ते? गुरुवायूर. गुरुवायूरला गेलो होतो की नाही? तिथल्या तो मंदिरातला हत्ती नाही का तो? हा काय? हा, तुला एवढंही म्हटलं नाही का, आशिया खंडातला सर्वात वजनदार हत्ती आहे म्हणून? हा अरे मग मी कुठे होते? सगळी मजा तुम्ही एकट्यानेच केली. हा, मजा मी केली, फोटो मी काढले. तो हत्ती बसला होता सोंडेमध्ये कॅमेरा घेऊन आणि आमची सेल्फी काढत होता. मूर्खा, मी हत्तीवर बसलेले फोटो कोणी काढले ते? अरे मीच काढलीये. मग तुला म्हणत होतो वर ये म्हणली नाही, मी फोटो काढते. माझ्याऐवजी ते हत्तीचे फोटो जास्त काढले. असं काय? हा, माझ्याऐवजी तोच जवळचा वाटला तिला. जाऊ द्या ना. तरी बरं झालं तू नाही आलीस का? हत्तीवर. का? कारण आशिया खंडातला सर्वात वजनदार हत्ती म्हणून फेमस होता ना. तू बसल्यावर बिचारा कमजोर झाला असता. हो, हा. ते जाऊ दे. पण मला ही जागा आठवत
नाहीये. आणि कडे मला टाक. मला एक सांग, तू माझ्या मांडीचा फोटो कशाला काढला होता? हा काय? हा? जरा बघू दे. अरे खरंच की असेल तसंच काहीतरी असेल. तसंच काहीतरी नाही, जन्मापासून आतापर्यंत ती मांडीच आहे आणि इथून पुढे ती मांडीच राहणार आहे. हो का? तसंच काहीतरी नाही. मांडीचा फोटो कशाला काढला होता ते सांग. जरा थांबा, जरा नीट बघते नीट. अहो जरा फोटो नीट बघा ना. काय? तिथे कोपऱ्यात माकड बसलंय ना, त्याचा फोटो काढलाय मी. माकडाचा? हो. माझ्या मांडी खाली तू माकडाचा फोटो काढला होता? हो काय मस्त अँगल मिळाला होता. म्हणजे तुमच्या 2 मांड्यांच्या मधून मांडी घालून बसलेला माकड, काय मस्त अँगल होता, म्हणून लगेच फोटो काढला. ए बघ, मी आजपर्यंत रुबाबदार फोटो काढले तर मांडीदार फोटो अजिबात काढलेले नाहीत कधी, सांगू देतो. हा? हा, आणि ते फेसबुक वरती अजिबात टाकू नको. टाकू नको म्हणजे काय? फेसबुक वरती केव्हाचा टाकलाय मी. मंकी विथ माय हबी थाय. इट्स अ थाय पॉइंट फिलिंग मिशियस. या फोटो मध्ये चक्क पोहताय तुम्ही. हा, त्या स्विमिंग पूलच्या कडेला बसून मासेच उचलणार होतो मी पाण्यात नाही की. अरे खरंच? अरे स्विमिंग पूल आहे म्हणजे ती पोहणार नाही का तिथे? आपल्या हॉटेलचं स्विमिंग पूल होतं ते. हा काय? हा, मग मी का नाही बोले? तू का नव्हती माहितीये? कारण तू बसली होती तिथे त्या हॉटेलचं वायफाय शोधत, कुठे मिळतंय का, नेट मिळतंय का, रेंज मिळते का करून. एवढा हिला चांगला स्विमिंग कॉस्ट्युम घेतला होता महागडा, हिला शोभत नसता नाही. तो घालून बसली होती वायफाय शोधत, कुठे मिळतंय का. एका खिडकीमध्ये जाऊन बसलीस भर उन्हामध्ये. तो स्विमिंग कॉस्ट्युम पाण्याऐवजी घामाने भिजला होता सगळा. सांग बरं तिथे कुठे होतो आपण? कुठे होतो? थांबा थांबा मी सांगते. हा, सांग. मला माहितीये. हा. याच्यात जरा बघा ना, कुठेतरी गावाच्या पाठीचा फोटो काढला असेल मी. अच्छा, म्हणजे तुझ्या मेमरी मध्ये काहीच नाहीये. जे काही आहे ते सगळं या मेमरी कार्ड मध्ये. हा, तिथे गेल्यापासून तुझं भांडण चालू होतं नेटसाठी, माहिती आहे? हो, मी कुठे भांडले? कुठे भांडली? उडपीच्या स्टेशनवर कोण भांडलं होतं? गेलो होतो म्हणून उडपीला. गेलो होतो. अरे गेलो ना, केवढा खर्च करून गेलो ना आपण हो, तिथे. गेलो. कस्टमर केअर वाल्याला फोन केला, अरे देखो हम यहाँ केरल में पहुंचे हैं लेकिन तुम्हारा रोमिंग अभी तक नहीं आया यहाँ पे. हाँ, हमको फेसबुक चालू करना है, कितना लो पैसा खर्च होता है पता है. असं भांडली नव्हतीस तू? मग गरजेचं होतं त्यांना झापणं. गरजेचं होतं ना. मग? पण रेल्वेमध्ये सुद्धा भांडलीस. मग रेल्वेमध्ये भांडली नाहीस तू? अगं एवढा निसर्ग सौंदर्य होतं तिथे, बाहेरनं झरे वाहत होते, घाट होता चांगला, तो बघायचा सोडून हिचं मोबाईल मध्ये चालू होतं. स्विच ऑफ कर, स्विच ऑन कर, स्विच ऑफ कर, स्विच ऑन कर. मग काय करणार? माझं इंटरनेट बंद होतं ना तेव्हा. अगं म्हणून काय मग इमर्जन्सी खिडकीतनं बाहेर लटकायचं का अर्ध? नाही तो ड्रायव्हर सुद्धा पळत आला रेल्वेचा मागे, हात ढकललं तुला. का पण? का ती बोगी एका रुळावरती चालत होती. उगाच काही पण बोलू नका. असं काही नसतं. काही नसतं काय, काही नसतं मूर्ख. या इंटरनेट शिवाय ना तुझा श्वासच चालणार नाहीये. म्हणजे काय? मॉडर्न स्त्री आहे मी. आजच्या जगात इंटरनेट इज अ मस्ट. हो का? मग तुमच्यासारख्या स्त्रियांना ना हा मोबाईल, इंटरनेट, वायफाय हे द्यायलाच नाही पाहिजे. का? अरे या 19व्या शतकापासून प्रगती होणं दूरच, सगळी अधोगती झालीये. म्हणजे मला सांग, या वायफायच्या नादात तू माझी वायफाय हेच विसरलीस का ग? हा, नेटवर्क शोधायचं म्हणून आपल्या नात्यातलं नेटवर्कच गायब झालं, हे नाही कळलं तुला? आपण आउट ऑफ रेंज गेलोत ग एकमेकांपासून. एवढी साधी गोष्ट लक्षात नाही आली तुझ्या? सॉरी. ऐका ना, मला 35,000 देता का जरा? कशाला? आता काय स्वतःचा टॉवर विकत घेणारच का? नाही. अहो हे सगळं बाजूला ठेवून मी पुन्हा एकदा केरळला जाणार आहे आणि सगळी स्थळं नीट बघणार आहे. माझं ना लक्षातच आलं नाही की आजकाल कितीतरी गोष्टी आपण स्वतःच्या डोळ्यांनी पाहायला विसरूनच गेलो. नशीब माझं, कॅमेऱ्याच्या ऐवजी तुझे डोळे उघडले ते. अगं या मानव निर्मित इंटरनेटमुळे आपण निसर्गातल्या बऱ्याच गोष्टींचा आनंद घेणंच विसरतो ग. आणि म्हणून माझ्याकडे 35,000 तुला द्यायला नाहीत, पण मी तुला नेणार आहे पुढच्या महिन्यात गोव्याला. काय? गोव्याला नेणार? हो. का? तो जो स्विमिंग कॉस्ट्युम घेतला ना महागडा, तुला न शोभणारा, त्याचा उपयोग कसा करायचा असतो ते दाखवणार आहे तिथे. चालेल नक्की जाऊ. पण तिथे जाऊन आता कॅमेरा वगैरे घेऊ नकोस बरोबर प्लीज. मोबाईल मधला कॅमेरा चालेल? कपाळ माझं, काही होणार नाही तुझ्या आयुष्यामध्ये. संपलंय तुझं आयुष्य. मोबाईल आणि तू एकटी घाल गोंधळ. तुम्ही ना नेहमी असंच बोलता मला. तुमच्या बोलण्यामुळे ना मी नर्वस झाले. नर्वस थांबा, आता एक पटकन फोटो काढते आणि फेसबुक वरती अपलोड करते. फिलिंग नर्वस. मकरंद सर, कसं वाटलं परफॉर्मन्स? मला खूप आवडलं तुमचं सादरीकरण. मुळात फार आशय चांगला होता तुमच्या सादरीकरणाचा.
कारण खरोखरीच अशी गडबड होऊ शकते. माणसं इतके आहारी चाललेत त्या तंत्राच्या आणि त्या ह्याच्या, की उगाच चाळा म्हणून आज आपल्याला काही निरोप नाही आला तर उगाच माणसं ना रेंज नसली तरी हातात घेऊन उगाच दर 5-10 मिनिटांनी बघत राहतात. तो नंतर त्यातनं बाहेर येण्यासाठी काहीतरी औषधोपचार करावं लागतील अशी पण भीती निर्माण झालेली आहे. एवढे त्यामध्ये माणसं गुंतून गेलेत. तर खरोखरीच अंतर्मुख करणारं तुमचं सादरीकरण होतं. तुमच्या दोघांचाही परफॉर्मन्स ॲज युजल खूप चांगला होता आणि खूप अभिनंदन, खूप शुभेच्छा. रेणुकाताई, खरंच कंटेंट खूप छान होता तुमच्या स्किटचा आणि तुमच्या दोघांचे चेहरे इतके मोबाईल आहेत आणि एक्सप्रेसिव्ह आहेत की खूप मजा आली. आणि ह्या खरंच वायफायच्या आयुष्यात वायफळ झालं आहे आयुष्य अनफॉर्च्युनेटली. आणि कम्युनिकेशनसाठी जी साधनं आपण जी टेक्नॉलॉजी आपण पुढे आणतो त्याच्यामुळे कम्युनिकेशनच कमी झालेलं आहे, खरं कम्युनिकेशन. तर ते तुम्ही खूप चांगल्या आणि खूप ऑनेस्ट आणि छान विनोदी पद्धतीने तुम्ही सादर केलं, त्याबद्दल खरंच अभिनंदन. आपण गुण बघूयात. मकरंद सर. रेणुकाताई. चला, गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट. आला बरोबर बोललो ना मी, एकदम बरोबर बोललो. ते आपले आयटम आहे ना चिंगी, सॉरी आयटम नाही, आपली प्रियसी, ती मला म्हणाली, अरे सण दीप, तू अगोदर बोलायला शिक, 4 चौघामध्ये कसं बोलायचं कसं वागायचं हे शिक आणि मग माझ्याकडे ये. मग तिनेच आपल्याला पाठवलं, इथला एक ॲड्रेस दिला, काय ते बोलतात ना व्यक्तीचा आहे काहीतरी. 1 मिनिटात थांबा, काय रे तो कुठे गेला तो? व्यक्तिमत्व विकास, इथेच कुठं अबा हे काय, लतिका संचालित व्यक्तिमत्व विकास शिबिर. हे लतिका यतिका. बेल वाजून बघूया काय आतमध्ये. तुझ्या नानाची ओळखीचा आवाज वाटतो. अरे हा व्यक्तीचा विकास करते का शिव्याचा विकास करते? तुझ्या नानाची कन्फर्म ओळखीचा आवाज आहे हा, कन्फर्म ओळखीचा आवाज आहे. हो, कोण आहे आतमध्ये? नमस्कारम करोमी. तू बरा होतास, बाहेर गायब होता, तो कशाला आलं परत? यांनी बोलवलं म्हणून आलो. तू किरण तिलोत्तमा नाही, ते सगळे माझे कझिन्स. कझिन्स म्हणजे? कझिन्स आता कसं समजू? हा, ते माझे चचेरे भाई आहेत. चचोरे नाही, छिचोरे भाई आहेत तुझे सगळे. अरे छिचोरे भाई काय रे, तुम्ही लोकांना फसवता, बोलून पैसे घेता. हा अरे कजन नाही, 1 डझन झाले सगळे तुझे भाऊ. मॅनर्स, काय मॅनर्स. इट्स अ ट्रिक टू इम्प्रेस समवन. अंडरस्टँड? हा मस्त आहे, चांगलं आहे. जा आता त्या लतिका मॅडमला पाठव, जा. ओके फाईन. नमस्कारम करोमी. आता हे नको सांगू मीच लतिका आहे म्हणून. नाही, मी लतिका नाही, मी डॉक्टर लतिका. तुझ्या काय खानदानात प्रॉब्लेम आहे का रे? का तुम्हाला हुक्की येते अशी नावं ठेवायची? आमच्या इथे हुक्की नाही, आमच्या इथे आत्या येते नावं ठेवायला. तुमच्याकडे पण आत्ते येते नाव ठेवायला? हो, हे बघ, भारत असो या चीन, प्राचीन काळापासून हेच चालत आलंय. आणि आत्या ही एकमेव अशी नातेवाईक आहे की जिला कामधंदे नसतात, येते नावं ठेवायला. आणि नावं ठेवण्याची जी प्रक्रिया असते ना, त्याच दिवशी फक्त आत्याला महत्व मिळतं. कळलं? तुमचं स्वागत आहे आमच्या डॉक्टर लतिका संचालित व्यक्तिमत्व विकास शिबिरात. मी तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे. किती विकास झालाय बघ तुझा स्वतःचा, किती आता जागाच नाही राहिली विकासासाठी, बघ केवढा झालाय. प्लीज, इट्स अ साइन ऑफ प्रॉस्पॅरिटी. समोरच्याला इम्प्रेस करण्यासाठी, त्याच्यावर वजन टाकण्यासाठी हे आवश्यक असतं. कळलं? बघ, समोरच्यावर वजन टाकल्यावर इम्प्रेस होईल ते मला माहित नाही, पण कम्प्रेस नक्की होईल. काय काय म्हणजे तुम्हाला 4 चौकात बोलायची अक्कलच नाहीये हो. काय आलं लगेच रडायला? चिंगी पण असंच बोलते यार. मी एवढं वाईट आहे का यार? गप गप गप. तू दिसतोस तेवढा वाईट नाही आहेस, आहे ना? त्याच्यापेक्षा घाणेरडा आहेस. बट डोंट वरी, मी आहे ना, मी तुझ्यातला व्यक्तिमत्वाचा विकास करून मी तुझा आत्मविश्वास जागा करेन. बोल काय करू? बोल चिंगीला पटवण्यासाठी तू बोलशील ते करेल. बोल काय करू? 20,000 रुपया दे.
20,000 चिंगीला दिल्यावर ती पटेल ती काय अशी मुलगी आहे काय? अरे चिंगीला नाही, मला दे मला. अच्छा अच्छा, म्हणजे तुला 20,000 देऊ मग ती मला पटेल. अच्छा, मधला दलाल आहेस तू. काय डोक्या की कचरा कुंडी आहे रे तुझी. हे बघ मी काय लिहिलंय इथे, डॉक्टर लतिका संचलित व्यक्तिमत्व विकास शिबिर. या शिबिराची फी 20,000 आहे. म्हणजे ते मला तू दे, मग मी तुझ्या व्यक्तिमत्वाचा विकास करेन आणि मग चिंगी तुला पटेल. थोडे कळलं? कमी आहेत. हा, कमी आहेत माझ्याकडे थोडे पैसे कमी. बरं किती कमी आहेत? 500. बरं दे, वरचे 19,500 दे. 500च आहेत. 500च आहेत माझ्याकडे, एवढेच आहेत. 500 रुपये घेऊन तू सॉरी. व्यक्तिमत्व विकास करायला आलास. डोंट वरी, ठीक आहे. मी आता तुला काही बेसिक गोष्टी सांगेन, ते नीट लक्षात ठेव. ठीक आहे, तू तू तुझ्या आयुष्यातलं ध्येय सेट कर. सेट? अरे सेट हा काय? हा नवीन सगळा सेट बांधला ना, अजून किती सेट करतो हा? प्रोड्युसरला परवडलं तर पाहिजे. सेट कर म्हणजे आयुष्यातलं ध्येय फोकस कर. शांतपणे बस इथे. हे काय चिंगी चिंगी चिंगी, फक्त चिंगी. ओके, शांतपणे बसलास, डोळे मीट हा, आणि ओम लाव. 1 मिनिट. झालं ना, मागे झालं ना ते. परत परत काय? ओम लाव म्हणजे ओंकार लाव. ओम. करेक्ट आहे. फक्त ओमवर कॉन्सन्ट्रेट कर. आजूबाजूच्या जगाकडे संपूर्णपणे दुर्लक्ष कर. काय घडतं आपल्याला काही माहिती नाही. तू हात टाकला होता ना? नाही मी नाही टाकलो. तू आता मी खिशाला नाही हात टाकला होता. तू टाकला होता हे खिशाला. बघ, तुला भास झाले असतील असं ओमवर कॉन्सन्ट्रेट करताना असे भास होतात. कळलं? बाबा मी ओम लावतो, तू कुठे काय लावू नकोस. तुला आत्ताच सांगतोय. ओम कॉन्सन्ट्रेट कर. ओम. बाकी कुठेही काही लक्ष देऊ नकोस. भासाकडे तर अजिबात लक्ष देऊ नकोस. तू पैसे चोरतो माझे. पैसे चोरतो माझे. चोरट्या पैसे चोरतो माझे. मी चोरत नव्हतो, मी बघत होतो. काय हे तू पैसे बघा तुला? मी लक्ष विचलित होतं काय बघत होतो. गबस, उगाच काय पण बोलू माझे नकोस. पैसे मी ठेवतो ना आता बरोबर, आणि मग ओम लावतो. ओम वरच्याच खिशात ठेवायचे तर ते कॉन्सन्ट्रेशन होतं ते. जा मी लावतो माझ्या बरोबर पैसे. काय लावायचे ते बरोबर. काय लाव काय पण आता काय. ए किती वेळ लावायचं रे ओमे? ए अरे किती वेळ लावायचं? ओम. अरे हा गेला कुठे? अरे हा गेला कुठे? लतिका, अगं लतिका. आयला हा गेला वाटतं पैसे बिसे घेऊन. म्हणून तुम्हाला सांगतो, चायना आयटमवर अजिबात विश्वास ठेवायचा ना. बघा गेला ना पैसे घेऊन. करेक्ट आहे तुझा. चायना आयटमवर विश्वास नका ठेवू, पण तो बुलेट ट्रेन मधला चायनीज आहे ना, तो सॉलिड आहे. 100% एंटरटेनमेंटची हमी. त्याच्याला स्वतःची लाल करतोय तू. मागच्या आठवड्यात एवढी माती खाल्ली होती रे, कळत नाही तुला? हा, तिकडे मागे कशाला गेला होता? मी ते माझं काम होतं, मी सामान आणायला गेलो. मला वाटलं पैसे घेऊन पळाला तू. हा बघ, हाच अविश्वास नडतोय. अरे संदीप, दुसऱ्यांवर विश्वास टाकायला शिक. जेव्हा तू चिंगीवर विश्वास टाकशील त्यावेळी तू तिला पटवशील ना. ओके फाईन, मी तुझा आत्मविश्वास जागृत करेन. आपण एक एक्सरसाइज करूया. ओके सांग काय करू? डिप्स मी किती मारू? सांगेन ते करायचं. हा, मेक बिलीव्ह. मेक बिलीव्ह. बोल ना, बोल ना. आता काय तू करू? पड ना. आता तू मर ना, असं वाक्य आहे ते, आणि ते फुल फेमस झालं होतं. मीच लिहिलेलं मला काय ऐकवतोयस? अरे तू पड ना, म्हणजे शब्दशः पडायला पड, असं लगेच पड. अच्छा अच्छा असं हा, पडू का? पड. पण मला लागलं तर मी आहे ना संदीप. पकडशील ना? पडल्यावर लागेल ना, मी तुला पडायलाच देणार नाही. मी झेलेन, माझ्यावर बरं, विश्वास ठेव ठीक आहे, संदीप. ठीक आहे, कमान मेक बिलीव्ह. कमान संदीप, पड तू, पड बिंदास. मी आहे ना. गावात जायला मस्त है ना? वाटतं. विश्वास टाक माझ्यावर आहे ना, संदीप. बरोबर आहे. आपण विश्वास ठेवला पाहिजे. आहे ना, आपण घाबरतो, उगाचच घाबरतो. हेच- हेच परत टाक. परत परत ओके, परत fine. परत. Come on, संदीप. Make believe. Oh, Yes! अरे परत हा परत. Exactly. अच्छा गावात पडलो ना मी. ज्याला का नाही, मला पकडलं का नाही? हेच शिकवायचंय मला. एकदा विश्वास टाक, दोनदा विश्वास टाक, तिसऱ्यांदा अजिबात टाकू नकोस. समोरचा सुद्धा माणूस आहे, विश्वासघात करून तुला पाडू शकतो तो. मी ना फुल कन्फ्युज झालोय ना, मला काय कळत नाही. आता तू सांग मी काय करू? संदीप हे बघ, मी तुला जीवनातलं संपूर्ण ज्ञान देईन. तुला काय हवंय ते तू ठरव. मला काय नको. चिंगीला कसं सेट करायचं हे फक्त सांग, आणि कसं बोलायचं हे फक्त शिकव. ओके ओके फाईन, ओके फाईन. तू मला तुझी ओळख सांग. कमान. आपलं नाव संदीप गायकवाड. नाही राहायला नाही नाही संदीप, असं नाही. संदीप असं नाही. समज इमॅजिन कर की तुझ्या समोर 10,000 क्राऊड बसलाय. येणार आहेस का तू? संदीप अरे थांब ना. हे बघ, इमॅजिन कर संदीप, 10,000 क्राऊड बसलाय आणि त्यांच्यासमोर तुला अभिमानाने स्वतःची ओळख सांगायची. कशी सांगशील? कमॉन संदीप. नाही यार, भीती वाटते रे. संदीप सांग. हे बघ, तुझे सगळे कान टवकरून बसलेत तुझ्याजवळ. लवकर बोल संदीप, कमॉन. आपलं नाव संदीप गायकवाड.
आपण राहायला कुर्ला, बाबू डोंगरी, लाल डोंगर. समोर नको, भीती वाटते यावेळी. पहिल्यांदा बोलतो ना यार, एवढे लोक समोर आहेत. लाल डोंगर आपला चायनीजचा दिव्याचा लॅम्पचा बिझनेस आहे. तुम्ही येऊन घेऊ शकता. नाही दिवे. नाही नाही आणि- संदीप, नाही असं बोललास तर चिंगी सोड. कोणी चिंदी मुलगी पण नाही पटणार तुला. कोण यार संदीप? आणि मग मी कसं काय करू मग अरे तुम्हाला सांग. स्वतःला प्रेझेंट करून बोल. अच्छा, प्रेझेंट आहे बघ. आपण लग्नात गेलो तरी प्रेझेंट घेऊन नाही जात, माहितीये का? फुल जेवण घेऊन येतो. प्रेझेंट म्हणजे स्वतःला सादर करून बोल. असं सांग सादर ना. ऐका यारावजी. लावणी कसली करतो? सादर कर रे, म्हणजे स्वतःला सगळ्यांसमोर प्रेझेंट कर. ओके फाईन. हे बघ, फॉर एक्झाम्पल मी बघ, सांग ना, सांग. 10,000 क्राऊड बसले. स्वतःला प्रेझेंट म्हणजे कसं करायचं? गुड इव्हनिंग लेडीज अँड जेंटलमॅन, माय सेल्फ संदीप गायकवाड. यू कॅन मीट मी ॲट विला नंबर 5 बॉविडोंज लेन, रेड हिल, कुला वेस्ट. Right? We have our own business of international lamps, which one we import from China. I'm the sales executive of our business. Come on, Sandeep. हे तूही बोलू शकतोस. बोल. आलो, एक मिनिट आलो. किती वेळ आणि कुठे कुठे पण थांब ना, मला जरा आले- बोलावंच आले- लागेल तुला. अरे- कमॉन संदीप, बोल. तू अरे, बोलू एवढ्या शकतोस. लोकांसमोर- बोल. माय सेल्फ संदीप गायकवाड. Myself Sandeep Gaikwad. I'm an executive producer and Kurla and my house and Red Dongar. Okay. काय झालं? काय रडायला? मी बोललो एवढ्या लोकांसमोर काय बोललास? इंग्लिश मध्ये सगळं चुकीचं बोललास. एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर. मग ते उमेश कोण आहेत? हे बघ, ते नाहीये. बघ, सोपं आहे, सोपं आहे. मला सांग, तुला किती इंग्लिश येतं? बाय बाय. आता कुठे चाललास? अरे मी चाललो नाही, बाय बाय एवढंच येतं इंग्लिश मला. एवढंच इंग्लिश आहे? ओके ओके फाईन. फॉरगेट अबाउट इंग्लिश. संदीप, तू मराठीत बोल. मराठीत सुद्धा खूप ताकद आहे. हे बघ, तू मराठीत स्वतःचं इंट्रोडक्शन दे. नमस्कार बंधूंनो आणि भगिनींनो, माझं नाव संदीप गायकवाड आहे. मी राहाव्या सदनिका क्रमांक 5 बाबू डोंजे बोल, जो लाल डोंगरावर आहे, कुर्ला वेस्ट येथे. आमचा स्वतःचा चायनीज दिव्यांचा व्यवसाय जो आम्ही चायनावरून आयात करतो. मी स्वतः आमच्या कंपनीचा संचालक आहे. कमान संदीप, आयला मी एवढं सगळं आहे. आहेस तू? अरे, मला माहित नव्हतं मी एवढं सगळं करतो. आयलं सॉलिड आहे आपली मराठी बोल, भाषा बोल, रे. बोल, संदीप, बोल. बोलला पाहिजे. नमस्कार, मी संदीप गायकवाड. माझा चायनीजचा दिव्यांचा व्यापार किती अडकते ह्याच्यामध्ये, किती तकलीफ होते. सोपं सांग ना यार तू. तुला इंग्लिश नाही येत, तुला मराठी नाही येत, तू ना शिबिरात नको येऊस. मग? तू डायरेक्ट बालवाडीपासून चालू कर. कसं होणार तुझं संदीप? कमॉन यार. हे बघ, तुझ्यात खूप टॅलेंट आहे, तुझ्यात खूप क्रिएटिव्हिटी आहे. ओके, लेट मी चेक युअर क्रिएटिव्हिटी. काय? समज संदीप, हा. मी तुला आता 10 करोड दिले, तर तू काय करशील? तू 10 करोड देणार मला? हा. आता 5 मिनिटावर मी माझ्या खिशात हात टाकत होता तू. हा, तू 10 करोड देणार मला? मी समज बोललो. समज 10 करोड. मग दे आता मला 10 करोड. मी समज दे बोल. ना, दे ना. बरं 10 करोड नको, चल मला 10 लाख दे. चल. मी समज बोललोय, तर समज तुला हे पैसे मिळाले तर तू काय करशील? काय करेल म्हणजे पहिला आपण पेजर पक्याच्या गाडीवर जाणार, मस्त 4-5 कलेजी पाव खाणार, त्यानंतर 25-30 मावे घेणार व 2-4 किलो असे तंबाखू घेणार. भाई फुल तंबाखू. तंबाखू? अरे फुल पाचक आहे. आमचे नगरचे खासदार आहे ना, त्यांनी सांगितलं तंबाखू खायचं, पचापच थुकायचं आणि फुल पाचक. आणि त्याच्यानंतर ना भाई तुला सांगतो, असे 25-30 आपण संडासा बांधणार भाई. मी काय करू याचं? काय करू म्हणजे याला 10 करोड मिळाल्यानंतर हा तंबाखू खाऊन तोंडाचं गटार करून 25-30 संडास बांधणार. ए भाई, तू येऊन चाळीत उभा राहा, मग तुला कळेल. 3-3 तास उभा राहायला लागतंय. अख्ख्या चाळीत 3 संडास. एक जण गेला तर दुसरा बाहेर येतो, त्यांच्यासाठी 25 संडास. अशी 25 संडास आणि 1 संडास माझ्यासाठी स्पेशल. अशी मस्त टाळा बिळा मारून चावी मारून रजनी अण्णा. 10 करोडचा तू बिझनेस मध्ये काहीतरी वापर करशील ना? करेल ना भाई. घोडा सायकल घेणार मस्त आणि त्याच्यावर कंदील विकणार. हे घ्या काकी कंदील, तुमचा पण कंदील. शेवटी कंदीलच विकणार. ये येड्या, छोटा बिझनेस समजू नको तू पण. ये या लाईनीमध्ये सॉलिड बिझनेस आहे. 10 रुपये मार्जिन आहे, माहितीये का? 160 रुपये घरी घेऊन जाशील, मग ह्याच्या तिच्या खिशात हात नाही घालणार तू. नाही, मला वाटतं तुझ्यातला आत्मविश्वास संपूर्णपणे हरवलाय. मला तो जागृत करावा लागेल. हे बघ, हे काय? हे काय? हे लोलक आहे. वाचतो? ढोलक नाही, लोलक आहे. अच्छा. लोलक. लोलक आहे. नीट लक्ष दे. हा. कॉन्सन्ट्रेट कर. हा. आणि तुझ्या आतली शक्ती सगळी बाहेर काढ. आतली शक्ती. संदीप, मावा नाही बोलत आहे. मावा फेकून दे, माव्यात अडकू नकोस. ए बाबा, हा डबल बार आहे, माहितीये का? 12 रुपयाचा मावा आहे. 10 रुपये आपल्याला तर कंदिलामध्ये मिळतात, ह्याच्यात 12 रुपयाचा मावा खातो आपण. संदीप, माव्यात अडकू नकोस. या लोलकाकडे कॉन्सन्ट्रेट कर. काय ह्याचे? संपूर्णपणे लक्ष या लोलकाकडे दे. ए ढोल,
ढोल तुला काय झालं ए ढोल, अरे ढोल तुला काय झालं इकडे बघ. तू कोण आहेस? मी लतिका खरं नाव काय तुझं? प्रसाद. हा मग बोल. आजपासून मी बायकांची नावं ठेवणार नाही. आजपासून मी बायकांची नावं ठेवणार नाही. मी लोकांना फसवणार नाही. मी लोकांना फसवणार नाही. मी घरोघरी जाऊन चायनीजचे लॅम्प विकणार. मी घरोघरी जाऊन चायनीजचे लॅम्प विकणार. मी जे सुलभ शौचालय जी बांधलेली आहे सुलभ शौचालय जी बांधलेली आहे तिथे 1-1 रुपया देऊन लोकांना पाठवणार. तिथे 1-1 रुपया देऊन लोकांना पाठवणार. हेच माझं काम हेच माझं काम, आणि हीच माझी लायकी. हीच माझी लायकी. कळलं? अरे तू काय मला सांगतो? आपण आपल्या जीवावर पटवीन चिंगीला. समजलं काय? जाड्या चल. रेणुकाताई कसं वाटलं परफॉर्मन्स? आवडला मला, एंटरटेनिंग होता. आणि ॲज युजल तुम्ही दोघं खूप छान काम करता. आम्हाला नेहमीच नमस्कारम करोमी आवडतो. वेगवेगळ्या बायकांची नावं घेऊन येतोस तू, तर ते चांगलं होतं. पण त्याच्यामध्ये अधिक मजा डेफिनेटली येऊ शकली असती. भाषेची पण मजा जी आहे ना, जी संदीपच्या नॉर्मल भाषेत आणि जी खरी शुद्ध भाषा आहे, जे शिकवण्याचा प्रयत्न आहे, त्याच्यामधली जर मजा जास्त आली असती तर आम्हाला अधिक आवडलं असतं. पण ऑल द बेस्ट, छान केलं. मकरंद सर, मुळात तुमच्या ह्या दोघांची जी गंमत आहे, नमस्कारम करोमीची आणि संदीप दरवेळेस तू गणतोस, याची जी गंमत आहे ती फार सातत्याने चालू शकणारी आहे. आणि आजही तुम्ही फार एनर्जेटिक आणि उत्तम परफॉर्मन्स केला. एक वेगळं व्यक्तिमत्व विकास शिबिर पाहता आलं, याबद्दल तुमच्या दोघांचंही मनापासून अभिनंदन. गुण बघूया. रेणुकाताई, मकरंद सर, तुम्ही बसू शकता. थँक्यू सो मच. मित्रांनो, आजचे आपले सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत. आता आपण भेटणार आहोत उद्या रात्री 9:30 वाजता कलर्स मराठीवर. तोपर्यंत पाहायला विसरू नका कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला.